कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर अवघ्या काही तासामध्ये कांद्याचे भाव जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे। मी आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आहे। खरं तर नाशिक ही कांद्याची मुख्य बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमधली ही परिस्थिती बघतोय। अवघ्या काही तासामध्ये सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा आता शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना होऊ लागलेला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहे, काही व्यापारी आहे आणि शेतकरी संघटनांचे काही पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहे, ज्यांनी अनेक दिवस या कांद्याच्या निर्यातीबाबतचा लढा दिला। पहिले आपण व्यापाऱ्यांशी बोलूया। सरकारने हा जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा काय फायदा पुढच्या काळामध्ये होईल आणि आज नेमकी काय परिस्थिती झाली आहे? केंद्र सरकारने जो कांद्यावरील निर्यात बंदी पूर्ण खुल्ली केली याचा निश्चितच शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे। हा निर्णय एकदम स्वागतार्ह आहे, परंतु त्यांनी जे 40% शुल्क लावले त्याच्यामुळे निश्चितच बाजारावर त्याचे परिणाम झालेले आहे। आज जर बघितलं तर गेल्या 2 दिवसात जे बाजार समितीमध्ये जे कांदे विकत होते त्यापेक्षा 300 रुपयापासून तर 500 रुपये दरामध्ये वाढ झालेली आहे आणि निश्चितच एक्सपोर्ट चालू केल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतोय। आपल्यासोबत काही शेतकरी आहे, तुम्हाला काय वाटतं ही जी काही निर्यातीचा जो विषय होता गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित त्याच्यामुळे शेतकरी भरडला जात होता, यामुळे आता शेतकऱ्याला दिलासा मिळेल असं वाटतंय? याच्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळेल, पण ही निर्यात बंदी आहे। निर्यात बंदी उठल्यानंतर खुली निर्यात ही किमान 4 ते 5 महिने ही खुली चालायला पाहिजे, तेव्हा राहिलेल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे त्याचा लाभ मिळतो। तुम्ही 1 महिन्यासाठी निर्यात बंदी खुली केली किंवा 1 महिन्यापुरतच कायमस्वरूपी राहावी असं आपल्याला वाटतं। काका, तुम्हाला काय वाटतं सरकारने हा जो काही निर्णय घेतला या निर्णयाचा फायदा शेतकऱ्याला होईल असं वाटतं? हो, हा शेतकऱ्याला फायदा होणार आहे, पण निर्यात बंदी उठवताना तिने महिन्यात 2 महिन्याने उठवायला पाहिजे। कायमस्वरूपी जर उठवली तर खूप फायदा होईल शेतकऱ्यांचा आणि कायमस्वरूपी उठवल्यानंतर कांदा उत्पादक अजून माल वाढवतील बी, तुम्हाला बाहेर माल पुरवतील बी सगळे शेतकरी। तर तुम्ही जर समजा असं वाढवला निर्यात जर जास्त कायमस्वरूपी जर निर्यात उठवली तर चांगलंच होईल, शेतकऱ्यांचे कल्याण होईल, व्यापाऱ्यांचं होईल आणि तुमच्या राज्याचं होईल, सगळ्या देशाचं होईल। आपल्या बाहेर माल गेला तर सगळ्यांचा फायदा होणार आहे याच्यामध्ये। म्हणून निर्यात बंदी उठवल्यानं आम्ही अभिनंदन करतो या सरकारचं का आज जे केलं। 6 महिन्यापासून आम्ही शोध करत होतो कधी उठवणार आहे, काय उठवणार आहे, पण त्यांनी आज निर्णय घेतला, खूप आनंदाची बातमी आहे। याच्यानंतर पुढेही अजून 10-5 वर्ष जर तुम्ही निर्यात बंदी उठवलीच तर चांगलंच कल्याण होईल। आपण बघतोय शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातो, अभिनंदन केलं जातं। तुम्ही शेतकरी आहात, काय वाटतं तुम्हाला या निर्णयाचं? सरकारने हा निर्णय घेतला काय नाही, योग्य निर्णय घेतला, ज्याचा समाधान आहे आम्हाला शेतकऱ्याला। हो, निर्यात बंदी उठवायलाच पाहिजे, शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे। थोडक्यात आपल्यासोबत कांद्याच्या या सगळ्या प्रश्नांबाबत अनेक दिवस आपण लढा दिला, आज तुमच्या लढ्याला यश मिळतंय। निर्यात बंदी जी आहे ती अशा पद्धतीने मागे घेण्यात आली, हटवण्यात आली, अशा प्रकारचा निर्णय आहे। काय वाटतं या निर्णयाकडे बघून तुमच्या लढ्याला यश मिळालं? नाही, यश अपयशाचा हा विषय नाहीये। मुळात आम्ही महाराष्ट्रात संपूर्ण देशात कांदा पुरवठा करणारे प्रथम राज्य आहे। सगळ्यात जास्त कांदा उत्पादन महाराष्ट्रामध्ये केलं जातं। आज जर आपण बघाल तर 19 ऑगस्टला केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क लागू केलं होतं, त्याच्या पुढे जाऊन $800 किमान निर्यात मूल्य ऑक्टोबर महिन्यात 2023ला लागू केलं आणि 7 डिसेंबर 2023ला जी कांदा निर्यात बंदी केली ती आज जाऊन 4 मेला उठवण्यात आली आहे। परंतु या निर्यात बंदी उठवण्यामध्ये जर बघाल तर केंद्र सरकारने एक मेक अजून ठेवली आहे की कांद्यावरती या निर्यातीसाठी प्रति टन $550 जे आहे हे किमान निर्यात मूल्य ठेवलं आहे। या किमान निर्यात मूल्यामुळे अजूनही ह्या बंधनयुक्तच कांद्याची निर्यात असं म्हणता येईल। तर सर्व कांदा उत्पादकांची आणि कांदा उत्पादक संघटनेची प्रमुख अशी मागणी आहे की कांद्याची ही जी निर्यात आहे ही पूर्णपणे खुली करावी, याच्यावर कुठल्याही अटी शर्ती आणि बंधने नसावेत। आणि आता ह्या ज्या लोकसभा निवडणुका आहे याच्यातलं जर आपण बघाल 7 मे, 13 मे आणि 20 मे हे जे कांदा उत्पादक पट्ट्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यातलं मतदान शिल्लक आहे तेच डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलाय काय अशी आता शंका आम्हाला यायला लागली। कारण मागील 6-7 महिन्यात 8 महिन्यात कांदा निर्यात बंदी किंवा कांद्याच्या निर्यातीवर जे बंधनं होते याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे करोड रुपये नुकसान झालंय हे नुकसान नेमकं कोण भरून देणार? आणि झालेलं नुकसान आमचं जर निघणार नाही आणि आज जरी आपण म्हणत असाल की 200-500 रुपयाची कांद्याच्या आज त्या निर्यात बंदीच्या उठल्याच्या निर्णयामुळे थोडी वाढ झाली आहे, पण एकूण जर कांद्याचा आम्ही ज्यावेळेस निर्यात बंदी झाली त्यावेळेस आम्हाला दर मिळणार होता 3,500-4,000 रुपये प्रति क्विंटल आणि आजचा दर मिळतोय 1,000-1,500। तर ही निर्यात कायमस्वरूपी पूर्णपणे कायमस्वरूपी राहावी। आपल्याला काय वाटतं सरकारने हा निर्णय घेतलाय, शेतकऱ्यांचा फायदा होईल? संपूर्ण फायदा होईल असं वाटत नाही, कारण अंशतः निर्यात बंदी त्यांनी केलेली, कारण निर्यात शुल्क त्यांनी लागू केलेलं आहे, याचा अर्थ निश्चितच संपूर्ण निर्यात बंदी झालेली नाही। शेतकरी म्हणून संपूर्णतः निर्यात बंदी त्यांनी उठवली तर निश्चित शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा। संपूर्ण निर्यात बंदी उठवावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांची आहे। मात्र काही शेतकऱ्यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। खरं तर डिसेंबर 2023 नंतर ही अशा पद्धतीची निर्यात बंदी जी आहे ती लावण्यात आली। तब्बल 5 महिन्याचा काळ या सगळ्यासाठी गेला आणि
त्यानंतर कुठे जाऊन आता सरकारनं अशा पद्धतीचा दिलासादायक निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी घेतलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडनं या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे। मात्र पुढच्या काळासाठी देखील हा निर्णय कायम असावा, केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय होऊ नये अशा प्रकारची रास्त मागणी या शेतकऱ्यांची आहे। खरं तर नाशिक हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। कांद्याच्या प्रश्नावरती राज्यातल्या तब्बल 5 ते 6 लोकसभा मतदारसंघांवर त्याचा मोठा परिणाम जाणवत असतो आणि म्हणूनच सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा सरकारला आणि सत्ताधारी पक्षाला निवडणुकीमध्ये होऊ शकतो आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोक।